अभि सावंत साहेब यांच्या माध्यमातून आणि पाणी बॉटल तेजस दादा साळुंके साहेब यांच्या माध्यमातून ब्रँडेड पाणी बॉटल. थँक्यू व्हेरी मच, मनापासून धन्यवाद. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच लवेश जाधव सर. आताच्या मॅचचं समालोचन आपण त्यांच्या गोड वाणीतून पाहिलं ते लवेश जाधव सर. ब गटातील हा सामना आपल्या भेटीला ज्योतिर्लिंग 11 घोटील विरुद्ध पहिला चेंडू. चांगल्या पद्धतीचा चेंडू आता त्यांना पाहायला मिळतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. ब गटातील हा पहिला सामना ज्योतिर्लिंग 11 घोटील विरुद्ध श्री आध्यात्मिक फायटर घोटील संघ यांच्यामध्ये हा पहिला सामना आपण पाहतोय. ब गटामधील दुसरा चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि या ठिकाणी स्वस्तात परतावं लागेल. दुसरा चेंडू वरती या ठिकाणी परतीच्या दिशेला पाठवलंय. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश आणि फलंदाजीसाठी आलेले रोहित आणि बंटी. चांगली गोलंदाजी. पहिलाच चेंडू निर्धाव पद्धतीचा, त्यानंतर या ठिकाणी कुठेतरी विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय JCC घोटील या संघाला. अ गटामधून तिसऱ्या फेरीमध्ये जाणारा संघ आपण पाहतोय आपली मत्रेवाडी संघ. उद्या या ठिकाणी तिसऱ्या फेरीची लढत खेळेल. कॉंग्रॅच्युलेशन त्या संघासाठी. तसेच अर्षद लोकरे धाव्या मॅचच्या दिशेने पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 0 आकड्यावरती. कोणती धाव नाहीये. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहतोय आपण सुरेश यांच्या माध्यमातून आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलंय घोटील या संघाने. चांगली गोलंदाजी. टप्पा चांगला ठेवला जातोय. लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे. जोखरून ठेवलंय या ठिकाणी फलंदाज शुभम यांना. चांगला चेंडू हाताळलाय. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. कोणती धाव नाहीये. चांगली गोलंदाजी. दुपारचं सत्र पाहतोय. ब गटातील ही पहिली लढत आध्यात्मिक घोटील संघ विरुद्ध ज्योतिर्लिंग घोटील संघ यांच्यामध्ये लढत पाहतोय आपण. पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विकेटचं पतन. सुरेश यांच्या चांगल्या गोलंदाजीवरती सुरेश यांनीच कॅच घेतली. दुसऱ्या विकेटचं पतन. संघाला बसतोय दुसरा धक्का. कोणती धाव नाही. दोन मोठे फलंदाज परतीच्या दिशेला पाठवण्यात यश मिळाले सुरेश यांना. सुरेश यांच्या गोलंदाजीवरती सुरेश यांनीच उत्कृष्ट दर्जाचा झेल पकडला. धावसंख्या अजूनही 0 आकड्यावरतीच. कोणताही या ठिकाणी खातं खोललेलं नाहीये. न्यू बॅट्समन धनाजी. चांगली खेळी करावी लागेल धनाजी यांना. संघ अडचणीमध्ये आहे. सुरेश यांनी टिचून मारा केलाय आपल्या गोलंदाजीवरती.
दोन प्रमुख हिरे परतीच्या दिशेला पाठवताना पाहायला मिळतंय. 5 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही कोणती धाव नाही. 2 विकेटचं पतन. पुढचा चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करेन मी सुरेश पुजारी यांचं. आणि मेडन ओव्हर या आई वराडी माता चषकामधील आपल्याला पाहायला मिळते. सुरेश पुजारी यांच्या 2 विकेट आणि एक मेडन ओव्हर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेन, टाळ्या झाले पाहिजे त्या गोलंदाजासाठी. पॉवर प्लेचं चटक हाताने म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, आणि तेच दाखवून दिले सुरेश पुजारी यांनी. चांगले फलंदाज परतीच्या दिशेला पाठवले. रोहित असेल, शुभम असेल, एक मात्रभर खेळाडू आहेत आपल्या संघाकडून खेळताना. एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. संघाचं अजून खातं उघडलेलं नाहीये. 0 या आकड्यावरती धावसंख्या. पहिलं षटक समाप्त. 2 विकेटचं पतन. नेक्स्ट गोलंदाज सदा पाटील. नावाजलेले खेळाडू आहेत हे देखील गोटील संघाकडून. फलंदाजीमध्ये चांगली खेळी राहिल्या त्यांच्या. हार्दिक पांड्या म्हणायला हरकत नाही, आपल्या संघाकडून मोठे फटकेबाजी करतो. ऑलराऊंड परफॉर्मन्स म्हणायला हरकत नाहीये. फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय, ऑफसाईड क्षेत्ररक्षण तिथे आहे, कोणती धाव नाहीये. समंजस दाखवला जातो या चेंडूवरती. बंटीवरती विश्वास दाखवलाय संघाने. आणि नितीन पवार इथं गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना प्रत्येक खेळाडूचा चक्काचोक्का माहीत आहे. लॉफ्ट केला ऑनसाईड दिशेला क्षेत्ररक्षण तिथे आहे, पण कुठेतरी रेटिंग गपलत होते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, आणि 2ने संघाचा श्रीगणेशा होतोय. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. नितीन पवार यांनी विश्वास दाखवलाय. बंटी काहीतरी आपल्या संघासाठी करून दाखवेल, आणि नक्कीच की काय त्या फटक्यावरती 2 धावा घेऊन दाखवून दिले. संघाचा धाव श्रीगणेशा होतोय. पुन्हा एकदा फुलटॉसमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन गोलंदाजी. वाईट +1, 2 धावा. तसेच केतन लोकरे यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. त्यांचेही मी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. येणाऱ्या सर्व मान्यवरांचे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषक यांच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीत हाताळण्याचा प्रयत्न. लॉप करण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आहे, आणि या ठिकाणी यशस्वी होतोय सदा. हार्दिक पांड्या पाटण तालुक्याचा म्हणून ओळखला जातो, तोच तो सदा. लॉफ्ट केलाय चेंडू ऑनच्या दिशेला, क्षेत्ररक्षण तिथे आहे, कुठेतरी गपलत होतीये, पण त्याचा असा काही भुर्दंड भोगावा लागलेला नाहीये. 2 धावा या चेंडूवरती मिळतील, आणि 2ने संघाची धावसंख्या पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. आणि बंटी यांची आज या ठिकाणी काहीतरी तब्येत ठीक नाहीये. गुणलेखक नितीन दादा यांच्याकडून आपल्याला समजलं जातंय. तरी या ठिकाणी आपल्या संघासाठी महत्त्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. संघ अडचणीमध्ये आहे. संघाचा खातं ओपन नव्हतं झालं, पण त्यांनी ते करून दाखवलंय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. तसेच धामणी एक्सप्रेसचे एक तेज तरार गोलंदाज रोहित लोकरे, रोको या नावाने त्यांची ओळख आहे. त्यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सदा यांच्याकडून. जकडून ठेवलंय फलंदाज बंटी यांना. मोठ्या फटक्यांसाठी प्रवृत्त
केलं जात आहे, पण कुठेतरी ताकद कमी पडते, इलिव्हेशन कुठेतरी फसतंय. 4 आणि 6 धाव्यांमध्ये रूपांतर करता येत नाहीये. पुन्हा एकदा चांगल्या दर्जाची गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. सदा यांचं कमबॅक करून दिलंय आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. सदा यांची चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही आहे. 7 ही धावसंख्या झाली आहे. 2 विकेटचं पतन झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 ही धावसंख्या. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सुरेश पाटील, 28 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू. आणि स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. स्ट्राईकवरती आता धनाजी पाहायला मिळतील. संघ अडचणीमध्ये आहे, मोठ्या फटक्यांची गरज असेल. एक चांगली टोटल फायटिंग टोटल जर आपल्या संघासाठी संघासाठी काहीतरी एक चांगलं योगदान द्यावं लागेल धनाजी यांना. संघ अडचणीमध्ये आहे, एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. चांगली गोलंदाजी, अपील, पण या ठिकाणी पंचांनी निर्णय फेटाळून लावलाय. चांगलं या ठिकाणी यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे सचिन पवार यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू स्लोअर पदा चेंडू हाताला जातोय. चांगली गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते आपल्याला. सुरेश असेल, सदा असेल, सुरेश पाटील असतील, चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन आहे प्रत्येक गोलंदाजामध्ये. हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. निर्धावपदा चेंडू, पंचांकडे दाद मागितले पण पंचांनी फेटाळून लावली आहे. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. धनाजी परतीच्या दिशेला. नेक्स्ट बॅट्समन प्रमोद पप्या. कोण असेल तो हुकमाचा इक्का जो आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवेल, कारण मोठे फटकेबाजी कुठेतरी या ठिकाणी रोखून ठेवली आहे. सदा असेल, सुरेश पुजारी असतील, सुरेश पाटील असतील, चांगली गोलंदाजी केलेली आहे. 7 ही धावसंख्या. संत गतीचा खेळ पाहायला मिळतो आपल्याला JCC घोटील या संघाकडून. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, क्षेत्रक्षेत्री ते आहे, पकडला जाईल, झेल, विकेटचं पतन. तू चल मे आया असं काहीतरी समीकरण पाहायला मिळते आपल्याला. उत्कृष्ट गोलंदाजी, अनुभवी गोलंदाज आहेत सुरेश पाटील. आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील महेश. एक कमी धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला आत्तापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थ असताना 7 ही धावसंख्या. 4 विकेटचं पतन झालंय. न्यू बॅट्समन महेश, चांगली कामगिरी करावी लागेल. बंटी नॉन स्ट्राईक एंडला आहेत, त्यांना स्ट्राईक द्यावी लागेल कारण त्यांच्या बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होतोय. मोठे फाटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा स्लोअर पदात चेंडू, मिड विकेटच्या दिशेला मारलेला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग दिले आणि दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, धावसंख्या 9 या आकड्यावरती. 4 विकेटचं पतन झालंय. कमी धावसंख्यावरती रोखलंय अजूनपर्यंत तरी. 3 षटकांचा खेळ झालाय. 4थं षटक कुणासाठी? गोलंदाजी मार्कवरती पाहाल आपण राजू, तसेच एक त्रिमूर्ती क्रिकेट स्पोर्टचे सर्वे सर्वा
साहिल सवादेकर यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले, त्यांच्याही मनाच्या अंतर्गत सरचे स्वागत. लॉफ्ट केलाय, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी गरज होती या फटक्यांची. बंटी यांच्या बॅटमधून हा षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बंटी यांच्यावरती नितीन पवार दादा यांनी विश्वास दाखवलेला की हाच खेळाडू असेल तो की बॅटमधून त्याच्या धावा येऊ शकतात, आणि तोच बॅट्समन आता आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी पंचांकडून कळण्यात येत आहे 6 धावा, दोन्ही आज समांतर. धावसंख्या 21 या आकड्यावरती. राजू यांच्यावरती हल्ला चढवलाय, चौथा षटक मार्गस्थ आहे. आणि या ठिकाणी आई भराणी माता संघाचे सुनील सावंत एक लेजंड खेळाडू म्हणून ओळखलं जातं, धामणी गावातून बिलॉंग करतात. तसेच धामणी एक्सप्रेस, तसे धामणीमध्ये भरपूर एक्सप्रेस आहेत, त्यातला एक एक्सप्रेस म्हणजे रोनक गायकवाड यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले, त्यांचेही मी सरचं स्वागत करतो. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, डिक्लेअर स्वरूपात आपल्याला 1 धाव मिळताना पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, धावसंख्या 23 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. कमबॅक केलंय मात्र राजू यांनी. पहिल्या 2 चेंडूवरती जो हल्ला चढवलेला बंटी यांनी, त्यानंतर कुठेतरी एक खराब चेंडू आला आणि त्यानंतर एक निर्धावता चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली आहे, मिडविकेटच्या दिशेला चेंडू गेलाय. 1 धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता पण धावची स्वरूपात बाद होतोय. महेश परतीच्या दिशेला. धावसंख्या स्थिरावली आहे 24 या आकड्यावरती. त्याला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो, नेक्स्ट बॅट्समॅन पाठवायचा आहे. 3 ओव्हर 9 धावा होत्या. त्यानंतर बंटी यांनी पहिल्या 2 चेंडूवरती 2 बिग हिट आपल्या संघासाठी लगावले आणि त्यावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. कारण 9 धावा होत्या, त्यावेळी संघ अडचणीमध्ये होता आणि नितीन पवार यांनी विश्वास दाखवलेला की तो बंटी काहीतरी करून दाखवेल आपल्या संघासाठी, आणि करून दाखवले. विश्वास होता त्या खेळाडूवरती संघाचा, नितीन पवार दादांचा, आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवायला म्हणायला हरकत नाही आहे. कारण 24 धावा देखील पुरेशा आहेच एक चांगली गोलंदाजी असेल समोरच्या संघाची. तर पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची एज लागले, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. 5 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. 25 धावसंख्या. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑनसाईडच्या दिशेला, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 31 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान असेल आध्यात्मिक गोटील संघासमोर. चांगली या ठिकाणी फलंदाजी राहिली म्हणायला हरकत नाही. शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने हल्ला चढवलाय बंटी आणि बाबू यांनी, संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये फायटिंग टोटल उभी केली म्हणायला हरकत नाही आहे. आणि कुठेतरी एक खराब गोलंदाजी राहिली राजू यांच्याकडून, कारण सदा असेल, सुरेश पुजारी असतील, सुरेश पाटील असतील, त्यांनी ज्या पद्धतीची गोलंदाजी केलेली त्यावरती एवढ्या धावा बनवल्या, त्या म्हणजे एक सरप्रायझिंग म्हणायला हरकत नाही आहे. आणि या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या आहेत राजू यांनी. चांगल्या गोलंदाजीच्या भूमिकेत आपण पाहतोय नितीन दादा. 1-1 धाव या ठिकाणी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं जात आहे. तसेच ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते ते म्हणजे GTC लाईव्ह. जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनाच्या अंतःकरणापासून मी सरचं स्वागत करतो. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मी सरचं स्वागत करतो.
हॅलो हॅलो. नेक्स्ट मॅचसाठी त्रिमूर्ती 11 सलतेवाडी विरुद्ध धामणे एक्सप्रेस दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावरती आपली उपस्थिती दाखवायची आहे. ब गटातील दुसरा सामना आपल्या भेटीला येईल. त्रिमूर्ती सलतेवाडी विरुद्ध धामणे एक्सप्रेस. एका बाजूला असेल प्रकाश गुरव तर दुसऱ्या बाजूला अक्षय सलते, आयकॉन प्लेअर म्हणून ओळखले जातात पाटण तालुक्यातील. तसेच हरीश सलते. चांगले खेळाडू आणि चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल या पुढील मॅचमध्ये. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. आध्यात्मिक गोटील संघाला एक चांगली फायटिंग टोटल उभी केली आहे ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब गोटील संघाने. आता चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी आध्यात्मिक गोटील संघाने केली त्या पद्धती गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. चला आपले ओपनिंग पेअर पाठवायचे आहेत आध्यात्मिक गोटील संघ. माफ करा, ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आपले ओपनिंग पेअर पाठवायचे आहेत आणि आध्यात्मिक गोटील संघ यांनी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आणि नेक्स्ट मॅच त्रिमूर्ती 11 सलतेवाडी विरुद्ध धामणे एक्सप्रेस दोन्ही संघाच्या कॅप्टननी या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावरती आपली उपस्थिती दाखवायची आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून दीपक सावंत यांचे आगमन झाले. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून सहर्षाचं स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून सहर्षाचं स्वागत करतो. 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी सदा आणि सचिन ही जोडी आणि बॉलिंग मार्कवरती शुभम. पहिला चेंडू चांगल्या दर्जाचा हाताळलाय आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या संघाचा श्री गणेशा होतोय. एक ही धावसंख्या. चांगली गोलंदाजी. टप्पा चांगला होता मग कुठेतरी या ठिकाणी एस्टेक्सच्या पाठीमागे आपल्याला मिसफील्ड पाहायला मिळते आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. पुढचा चेंडू बॅटची एज लागले यष्ट्यांच्या पाठीमागे डिक्लेअर स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. दोन्ही धावसंख्या. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. शुभम बॉलिंग मार्कवरती. सदा आणि सचिन ही जोडी. गोटील संघाचा हार्दिक पांड्या. सदा याला ओळखलं जातं आणि चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी आणि कुठेतरी गपलत होतीये. धावचीतच्या स्वरूपात या ठिकाणी सचिन यांना परतीच्या दिशेला जावं लागतंय. धाव नव्हती तिथे. कुठेतरी या ठिकाणी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला. सबशेल या ठिकाणी अपयशी ठरला आणि या ठिकाणी सचिन यांची मोठी विकेट
आपल्याला परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळते. गॅपमधून भेदून काढण्याचा प्रयत्न होता, पण चांगल्या दर्जाची या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. अक्षय सावंत यांचे या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून मी सरचं स्वागत करतो. तसेच सागर सावंत यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून सरचं स्वागत करतो. गॅपमधून चेंडू भेदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट केले आणि चांगली फेकी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. आणि 2 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 4 या आकड्यावरती. एक गडी बाद 4 ही धावसंख्या. पहिला षटक मार्गस्थ असताना शुभम गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला आणि चांगला फटका या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेत टोलवता पाहायला मिळतोय. सदा पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न होता. मिसफील्ड झाले, पण कुठेतरी या ठिकाणी भुर्दंड भोगावा लागणार नाहीये. चांगली गोलंदाजी. गॅपमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न करतोय सदा, पण चांगल्या दर्जाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 30 सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक शुभम उत्कृष्ट हाताळताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. बॅटची एज लागले. यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. पहिलं षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. 5 ही धावसंख्या. 1 विकेटचं पतन झालंय. ज्या पद्धती सुरुवात पाहिजे संघाला त्या पद्धती सुरुवात आपल्याला करून दिली आहे शुभम यांनी. चला टीम मीटिंग नको, स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघ आध्यात्मिक गोटील विरुद्ध ज्योतिर्लिंग गोटील संघ यांच्यामध्ये आज सामना. 32 धावांचा पाठलाग करायचा ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स गोटील या संघाला आणि त्याच दर्जाची गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे आध्यात्मिक गोटील संघाला. कारण 3 षटकामध्ये 9 धावा होत्या. त्यानंतर 4थ्या षटकामध्ये जो हल्ला चढवला बंटी यांनी 22 धावा आणि त्या 22 धावांच्या जीवावरतीच या ठिकाणी संघ एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलेला बंटी यांनी. 32 धावा डिपेंड करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रकाश. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू एक चांगल्या दर्जाचा हाताळला आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉलर बोललो. पुढचा चेंडू ऑफसाईड दिशेला टोलवलाय. कुठेतरी गपलत होते क्षेत्ररक्षकाकडून आणि एकच धाव याटीवरती. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. लेफ्ट हँड बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्थिरावली आहे 6 या आकड्यावरती. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी ज्योतिर्लिंग क्रिकेट प्लो गोटील या संघाला. चांगला चेंडू होता. फुलटॉस पद्धतीचा लॉफ्ट केलाय. कुठेतरी गपलत होते. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 10 या आकड्यावरती. चांगला फटका सजवलेला. क्षेत्ररक्षण कुठेतरी गपलत करतोय. पुढ्यात टप्पा पडला. त्यानंतर डोक्यावरून चेंडू सीमा रेषे बाहेर गेला आणि 4 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी हाताला पाहायला मिळाला प्रकाश. तिसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवलाय आणि सदा यांच्या बॅटमधून तो चौकार. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑनसाईडच्या दिशेला. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. वाह, सुरेख फटका. हार्दिक पांड्या का म्हटलं जातं हे दाखवून दिले त्या फलंदाजाने. आणि धावसंख्या 16 आकड्यावरती. अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत. 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स क्लब गोटील संघ उतरलाय.
आणि त्याच धावा डिपेंड करायच्या आहेत आध्यात्मिक गोटील संघाला. पुढचा चेंडू कमबॅक केले गोलंदाजाने. बॅटची एज लागली आहे, क्षेत्रस्थ तिथे आहे आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावेने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं गोलंदाजाने. पहिल्या 2 चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळाला सदा यांच्या बॅटमधून. 15 धाव्यांची गरज. 13 चेंडू, 15 धाव्यांची गरज. लॉफ्ट केलाय, घुटना टेक, तमाशा देख, 6 धाव्यांसाठी. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 23 या आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅच त्रिमूर्ती 11 सलतेवाडी विरुद्ध धामणी एक्सप्रेस. दोन्ही संघाच्या कॅप्टन या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावरती आपली उपस्थिती दाखवायची आहे. सदा यांच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहिले, त्याच दर्जाची फलंदाजी आपण पाहतोय अमित यांच्या बॅटमधून. घुटना टेक, तमाशा देख अशा काहीतरी आपल्याला साजेचा खेळ पाहायला मिळाला अमित यांच्या बॅटमधून. चांगली गोलंदाजी करायची होती प्रकाश यांना, पण कुठेतरी या ठिकाणी खराब गोलंदाजी राहिली. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. संघ या ठिकाणी 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 12, बनवायचे आहेत तर 9 धावा. आणि या मॅचचा टॉस सुनील दादा सावंत यांच्या हस्ते व्हावा. एक लेजंड खेळाडू म्हणून ओळखले जातात बराडी माता धामणी या संघाकडून. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय 6 धाव्यांसाठी आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 29 या आकड्यावरती. सदा यांच्या बॅटमधून आपल्याला फटका पाहायला मिळतोय. चांगली खेळी पाहायला मिळते सदा यांच्या बॅटमधून. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला 6 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑनच्या दिशेला. मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि येथे पकडला जातोय झेल आणि विकेटचं पतन होतंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय सदा यांनी. त्यानंतर एक विकेटचं पतन. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. धावसंख्या 29 या आकड्यावरती. आणि धामणी एक्सप्रेस या संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. औपचारिकता राहिले म्हणायला हरकत नाहीये. आणि या ठिकाणी कुठेतरी एक लेंदी क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. 1 धाव घेतली. सुरेश पुजारी होते बॅटिंग मार्कवरती. कारण माहीत आहे 3 धावा बनवायच्या आहेत तर सिंगल डबल नाही आपण या ठिकाणी विजय प्राप्त करू शकतो. आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुरेशच्या बॅटमधून. आणि कुठेतरी या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी. वाईट +1, 2 धावा आणि संघ विजयी ठरतो या ठिकाणी ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स क्लब गोटील संघ. वाईट +1 या धावेने या ठिकाणी विजय प्राप्त होतोय. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स क्लब गोटील संघ. अभिनंदन पुढील वाटचालीसाठी. तसेच हार्ड लक बॅड लक आध्यात्मिक गोटील संघ. चांगला खेळ राहिला. बॅटिंगमध्ये कुठेतरी कमी पडलात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. नेक्स्ट मॅच त्रिमूर्ती 11 सलतेवाडी विरुद्ध धामणी एक्सप्रेस. धामणी एक्सप्रेस संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे धामणी एक्सप्रेस.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या गोलंदाजीवरती 2 विकेट तसेच मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर सुरेश पुजारी या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यायचं आहे सुरेश दादा. सामनावीर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं ते शिवश्री गारमेंट, श्री अनिल शिंदे मामा, तसेच कुमार अभि सावंत कॅश प्राइज, तसेच कुमार तेजस साळुंके पाणी बॉटल, या सर्वांचे या ठिकाणी मनाच्या अंतकण